कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख। यंदाच्या खरीप हंगामात कर्जमाफीचा लाभ नाहीच। इन्कम टॅक्सचा डेटा आल्यानंतरच कर्जमाफी। विधानसभेत आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या महायुती सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा फुगा अखेर फुटलाय। 7/12 कोरा करण्याच्या गप्पा मारणाऱ्या सरकारनं आता शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा तारखेच्या अक्षता टाकल्यात। आधी 30 जून, मग 5 जुलै आणि आता कर्जमाफीची अंमलबजावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। मात्र यामुळे ऐन खरीपात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची आशा धुळीस मिळाली आहे। सततची नापिकी, बोगस बियाणे यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर येऊन थापलेला आहे। जर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्याची आत्महत्या वाढते। त्यामुळे त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। या बियाणाचं बोगस बियाणं निघलं, शेतीचं याच्यात नुकसान झालं, पैशाचं बी नुकसान झालं, याच्यामुळं कर्ज वाढत आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्याचं कर्जमुक्ती झाली पाहिजे। तर सरकारचं दिवाळं निघाल्यामुळेच कर्जमाफी पुन्हा लांबणीवर पडल्याची टीका विरोधकांनी सरकारवर केली आहे। दुसरीकडे 8 ते 10 दिवसात कर्जमाफी मिळाली नाही तर मोठे आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय। बघा, सरकार जेव्हा तारीख पे तारीख देते याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे। ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू। पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। या 8-15 दिवसामध्ये सरकार काय भूमिका घेतं आम्ही पाहू। आणि सरकारनं जर का सकारात्मक भूमिका घेतली नाही, कर्जमाफी योजनेमध्ये बदल केले नाही, तर काल आम्ही मोजक्या संख्येने मुंबईत आलो होतो। येताना आता हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी मुंबईमध्ये येतील। मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास वेळ का लागतोय पाहूया। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांची सवलत मिळणार असल्याची घोषणा महायुती सरकारनं केली आहे। मात्र आता राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्सचा डेटा मागवलाय। हा डेटा आल्याशिवाय शेतकऱ्यांची वर्गवारी करता येणार नाही आणि वर्गवारी झाल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेसाठी देखील असाच डेटा मागवण्यात आला होता, मात्र त्यासाठी 4 महिने गेले होते। त्यामुळे आता राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीसाठी मागवलेला डेटा केंद्राकडून कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। इन्कम टॅक्स शेतकरी भरतायत त्यांची यादी सरकारने मागितलेली आहे। थोडा उशीर होतोय पण कर्जमाफी ही निश्चित प्रकारे बंधनं आता 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती। त्याला आता 2.25 वर्ष होऊनही कर्जमाफी झालेली नाही। त्यामुळे ऐन खरीप हंगामात कर्जमाफी मिळाली नाही तर शेतकऱ्याला बी बियाणं, खतं आणि मशागतीसाठी पुन्हा कर्ज काढता येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। डेटा तयार नव्हता तर 30 जूनची आणि नंतर 5 जुलैची तारीख का देण्यात आली? जर सरकारला IT कडून डेटा मागवायचा होता तर त्याची तयारी आधीच का करण्यात आली नाही असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। बुलढाण्याहून संजय जाधवसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।